नाफेडमार्फत शेतकऱ्यांच्या सोयाबीनची हमीभावानं खरेदी करण्यात येत होती। मात्र 6 फेब्रुवारी नाफेडनं सोयाबीनची खरेदी बंद केली। मात्र नाफेडकडून मेसेज आलेल्या शेतकऱ्यांनी अजूनही खरेदी केंद्राबाहेर रांगा लावल्यात। पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट। मंडळी, वाहनांची ही रांग बघा। ही रांग आहे बीडच्या माजलगाव मधील नाफेड खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणलेल्या सोयाबीनच्या वाहनांची। हमी भावानं सोयाबीन खरेदीसाठी नाफेडकडून शेतकऱ्यांना मेसेज आल्यानंतर मागील 8 दिवसांपासून खरेदी केंद्राबाहेर शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे। मी माजलगाव येथील नाफेड खरेदी केंद्रावर आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जे सोयाबीन घेऊन आलेले जे वाहनं आहेत ती वाहनांच्या रांगा आपण पाहू शकतो। एकंदरीत जर पाहिलं तर बाजारामध्ये सोयाबीनला सध्या 4100 रुपये म्हणजे 41 रुपये भाव मिळतोय आणि नाफेड केंद्रावर या सोयाबीनचा भाव जो आहे तो 4800 रुपये मिळतो। परंतु सरकारने 6 तारखेला याची मुदत जी आहे ती बंद केलेली आहे, याची मुदत संपलेली आहे। त्यानंतर तालुक्यातील जे शेतकरी आहेत, शेकडो असे शेतकरी आहेत या ठिकाणी आपलं सोयाबीन घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। परंतु आता सोयाबीन खरेदी केंद्राची जी मुदत आहे ती संपल्यामुळे आता कुठेतरी शेतकरी या ठिकाणी आपल्याला अडचणीत आलेलं पाहायला मिळत आहे। दरम्यान खरेदीबाबत नाफेडची भूमिका स्पष्ट होत नसल्यानं शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। आम्ही लोकांनी वाहनं भरली, तातडीने घेऊन आलो। शासनाला जर खरेदी करायची नव्हती तर आम्हाला मेसेज टाकून बोलवायचंच नव्हतं। आज 8 दिवस झाले आमचे वाहन उभे आहेत। आज वाहनाचं भाडं, त्या वाहनाची खुट्टी, राहण्याचा प्रश्न हा रिकामा निर्माण झाला। एक तर शासनाने आमचं नुकसान केले। आमचं एवढंच म्हणणं आहे आता की जोपर्यंत आमचं माप पूर्ण घेतलं जात नाहीये तोपर्यंत आम्ही तर जीव गेला तरी हरकत नाही, आम्ही काहीतून हलणार नाहीत। 8 दिवस झालं काहीच नाही आमचं। 6 तारखेला बंद केले, 11 वाजता रात्री मॅसेज सगळ्याला टाकले त्यांनी। 2000 शेतकऱ्याला मॅसेज टाकले। आम्ही काय करायचं सांगा तुम्हाला सांगतो। नाफेडमार्फत 4892 रुपयांप्रमाणे सोयाबीनची खरेदी करण्यात येते, तर खुल्या बाजारात शेतकऱ्यांच्या सोयाबीनची 4100 रुपयांप्रमाणे खरेदी सुरू आहे। त्यामुळे खुल्या बाजारापेक्षा नाफेडमार्फत जवळपास 800 रुपये जास्त दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांची नाफेडच्या केंद्रावर मोठी गर्दी पाहायला मिळते। खरेदी केंद्रासमोर गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत। अनेक शेतकरी निम्म्यापेक्षा जास्त सोयाबीन शेतकऱ्यांकडे पडून असल्यामुळे सरकारी खरेदीची मागणी करतायत। सरकार मात्र केवळ घोषणा करतंय। सरकारने या प्रश्नाबाबत तातडीने हस्तक्षेप करावा, मुदत वाढवावी, निधीची उपलब्धता करून द्यावी आणि सोयाबीन आधार भावापेक्षा जास्त किमतीनं खरेदी होईल यासाठी पावलं टाकावीत। ती त्यांनी जर टाकली नाही तर अनिवार्यरित्या किसान सभेला रणांगणात उतरावं लागेल। कृषी मंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतून आंदोलन करण्याचा इशारा या निमित्तानं आम्ही देतोय। नाफेडकडून शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदी करण्यात येत आहे, मात्र खरेदी केंद्राकडून कोणत्याही ठोस उपाययोजना होत नसल्यामुळे 8 दिवसांपासून शेतकऱ्यांवर एकाच ठिकाणी बसण्याची वेळ आली आहे। महाराष्ट्राला केंद्रानं फक्त 14.13 लाख टन सोयाबीन खरेदीची परवानगी दिली आहे। ही खरेदी राज्यातील एकूण 55 लाख टन सोयाबीन उत्पादनाच्या फक्त 18.2% आहे। अनेक सरकारी खरेदी केंद्रांवर सोयाबीन भरण्यासाठी बारदाना शिल्लक नसल्याचं दिसून आलंय। बारदाना संबंधी प्रश्न वारंवार निर्माण होतो, तरी उपाययोजना का करण्यात आली नाही असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। नाफेडकडे खरेदी केलेला माल साठवण्याची क्षमता नसल्याचंही अनेक ठिकाणी दिसून आलं। सोयाबीन मोजण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वजन काट्याचा वापर करण्याचे निर्देश आहेत, मात्र खरेदी केंद्रांवर साधे काटे वापरून वजन केलं जात आहे। निवडणुकीच्या काळात सरकारतर्फे सोयाबीन 15% ओलाव्याचे निकषांचं परिपत्रक काढण्यात आलं होतं, मात्र खरेदी केंद्रापर्यंत परिपत्रक पोहोचलंच नाही। परिणामी 12% ओलाव्याचे निकष गृहीत धरून अनेक शेतकऱ्यांचा माल नाकारण्यात आला। सोयाबीनच्या बाबतीमध्ये अशी परिस्थिती असेल तर मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी बोलेन, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलेन आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, त्यांचं नुकसान होणार नाही, त्यांच्यावर अन्याय होणार नाही अशी भूमिका शासन म्हणून घेऊ। आम्ही केंद्राकडे विनंती केली, थोडं ते लोक रिलक्टंट आहेत, पण आम्ही सांगितलं बा अजून आम्हाला काही काळ वाढवून द्या आणि जे शेतकरी आहेत त्यांचे घ्या। त्याचबरोबर मी सगळ्या केंद्रांना कळवलंय की ठीक आहे मुदत वाढते वगैरे याच्यासाठी आपण प्रयत्न करणारच आहे। आमचे मार्केटिंग फेडरेशन असेल, नाफेडच्या आपल्या विभागीय या राज्याचे प्रमुख जे अधिकारी असतील त्या दोघांना मी काल संध्याकाळी सूचना दिल्या की ज्या लाईनमध्ये क्यूमधले लोक आहेत त्यांची खरेदी आपण करून घेतली पाहिजे अशा सूचना दिल्या। सोयाबीन खरेदी केंद्रांवर रांगेत उभ्या असलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन खरेदी करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचं मंत्री रावल यांनी स्पष्ट केलं। एकीकडे नाफेडच्या खरेदी केंद्राबाहेर मागील 8 दिवसांपासून वाहनांच्या रांगा लागल्यात,
तर दुसरीकडे यवतमाळमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मुलीला स्वतःच्या सोयाबीनच्या पोत्यांसाठी रात्रभर उभे ठेवलं. नाफेड केंद्रामध्ये शेवटची खरेदी असल्या कारणाने मी योग्य वेळेत गेले असता आणि त्यांचे कागदपत्र घेऊन गेले असता मला तेथील पुरवठा अधिकारी जे आहेत महेश गिरी यांनी तिथे तात्काळ ठेवलं व माझा माल मला दिला नाही. मी रात्री 12 वाजेपर्यंत जवळपास त्यांची वाट बघत होते, तरी त्यांनी मला तो माझा माल काढून नाही दिला. मी कलेक्टर साहेबांकडे तक्रार घेऊन आले आहे आणि तिथे मी तक्रार दिली आहे. तर जिल्हाधिकारी सरांना मी एवढीच विनंती करते की यात माझा योग्य न्याय व्हावा आणि माझ्या वडिलांची नुकसान भरपाई करण्यात यावी. सोयाबीनची खरेदी लवकरात लवकर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. जेवढ्या उशिरा सोयाबीनची खरेदी होईल तेवढाच जास्त फटका शेतकऱ्यांना बसणार. त्यामुळे आता शेतकरी संघटनांनी देखील यात उडी घेतली असून सरकारला इशारा दिलाय. यशपाल भोसले, TV9 मराठी, माजलगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.